बारामतीत पंचायत समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रत्ननिधी ट्रस्टच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांना चष्मे व पुस्तकांचं वाटप करण्यात आलंय। तुम्हाला जर मित्रमैत्रिणींनी चष्मा घालण्यावरून हिणवलं तर त्यांचं काही ऐकू नका। चष्मा वापरला तर तुमचे डोळे चांगले राहतील। डॉक्टरांनी सांगितलेला सल्ला ऐकला तर तुमचा चष्म्याचा नंबरही कमी होईल, असं दादा म्हणाले। डॉक्टर म्हणतात की गाजर खा म्हणजे चष्म्याचा नंबर कमी होतो, हे सांगायलाही दादा विसरले नाहीत। आज तुम्हाला मिळणारी ही जी काही महत्त्वाची पुस्तकं आहेत ही फक्त शाळेच्या अभ्यासापुरती मर्यादित नाही, त्याच्यातनं तुमचं व्यवहार ज्ञान देखील वाढणार आहे। ती तुम्हाला नवीन संधीचे दरवाजे देखील खुले त्या ठिकाणी करणार आहेत किंवा नवीन दरवाजे तुम्हाला उघडणार आहेत। ही पुस्तकं वाचा, त्यातून शिका आणि स्वतःला सक्षम बनवा, हे मला माझ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आवर्जून सांगायचंय। तुम्हाला आज मिळणारे हे चष्मे आणि पुस्तकं ही फक्त साधनं म्हणून त्याच्याकडे बघू नका, ही तुमच्या यशाची पहिली पायरी ठरणार आहे। तुम्ही याचा उपयोग करून तुमच्या स्वप्नांना साकार करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, शिक्षक व्हा, शास्त्रज्ञ व्हा, कलाकार व्हा, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवडायचं ते क्षेत्र तुम्ही IAS ऑफिसर बना, IPS बना, पोलीस बना, जे काही तुम्हाला समाजामध्ये उद्याच्या काळामध्ये पुढे जात असताना बनायचंय, तुमच्या आई वडिलांचं स्वप्न तुम्हाला साकार करायचंय, तुमचं कुटुंब तुम्हाला समाधानाचं जीवन त्यांना जगण्याच्या करता द्यायचं, मदत करायची, अशा पद्धतीनं तुम्ही मेहनत आणि समर्पणानं काही शक्य अशक्य नाहीये, सगळं शक्य आहे, पण मेहनत करावी लागते, समर्पण करावं लागतं, योगदान द्यावं लागतं, वेळ द्यावा लागतो आणि चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात। साधू संतांचे विचार मनामध्ये ठेवावे लागतात, महापुरुषांच्या विचारधारेने पुढे जावं लागतं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे त्या ठिकाणी जावं लागतं। पालकांचा पाठिंबा आणि तुमची इच्छाशक्ती यामुळं तुम्ही विद्यार्थी-विद्यार्थिनींना नक्कीच यशस्वी शिखरावर पोहोचू शकाल। मुलांच्या प्रगतीमध्ये पालकांनी पण आणि शिक्षकांची पण महत्त्वाची अतिशय भूमिका असते। आपण त्यांना देखील प्रोत्साहन दिलं पाहिजे। आपण पालकांनी आणि शिक्षकांनी या मुला-मुलींच्यावर विश्वास दाखवला पाहिजे, तर ही मुलं उद्याची सक्षम अशा प्रकारची पिढी बनणार आहे आणि त्याच्यात आपला भारत देश जगातली महासत्ता व्हावी असा एक आपलं स्वप्न आहे। ती महासत्ता होण्याच्या करता आपला निश्चितपणे उपयोग होणार आहे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। मला पालकांना, शिक्षकांना सांगायचं, आपल्या मुलींच्या शिक्षणात सक्रिय सहभाग हा तुमचा असला पाहिजे। त्यांच्याकडे सतत तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे। शिक्षकांनी आपल्या ज्ञानाने त्या मुलांचं भविष्य उज्ज्वल केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये जास्त ज्ञान कसं त्यांना आपल्याला देता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न केला पाहिजे। फक्त त्यांना पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही, तर व्यवहारात आणि जीवनात यशस्वी होण्याकरता त्यांनी काय केलं पाहिजे हे देखील शिकवण्याचं काम पालकांचं, शिक्षकांचं आणि समाजातल्या प्रमुख घटकांचं आहे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। मला राजीव मेहतांना विनंती करायची, नेहमीच ते आम्हाला मदत करत असतात, परंतु ते पुस्तकं पण आता बघितलं मोठ्या प्रमाणात प्रदान करत असतात। आजवर त्यांनी आणि त्यांच्या ट्रस्टनी, रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्टनी मोठ्या प्रमाणावर लाखो पुस्तकं आतापर्यंत दान केलेली आहेत। वाचन व्यवस्थित वेगाने व्हावं, शास्त्रशुद्ध पद्धतीने ते असावं, हे देखील ते स्वतः शिकवतात। कसं वाचलं पाहिजे, कशा पद्धतीनं ते वेगाने देखील आपण वाचलं पाहिजे, नाहीतर एखादा पान घेतलं तर बाकीच्यांची 5 पानं वाचून होतात, तोपर्यंत पहिलेच पान वाचून इतकं स्लो चालणार नाही। त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही गमक आहे, ते गमक समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही त्या बाबतीमध्ये करा। आम्ही राजीव जी हमारे यहाँ हमने यशवंतराव चौहान मुक्त विद्यापीठ है, आपको पता है, नासिक में है।
उसकी लाइब्रेरी की इमारत मैंने बहुत बढ़िया बनाई है बारामती में। आपने अगर कभी कहीं देखा तो आपको पता चलेगा, इतनी बढ़िया बिल्डिंग है। उसमें आपके ट्रस्ट के माध्यम से हमें बुक चाहिए और आपका उसमें सहयोग हमें चाहिए, आपके सलाह हमें चाहिए। और इसमें हमारे बारामती के जो भी बच्चे या बुजुर्ग लोग, यंग जनरेशन पढ़ने के लिए जाएगी, उनको भी उसका फायदा होगा। खाली बारामती वालों के लिए नहीं, आजू बाजू के जो दौंड तालुका, पुरंदर तालुका, इंदापुर तालुका, फलटण तालुका, इस एरिया के भी लोग जिनको पढ़ने की इच्छा है वो भी वहाँ आ सकते हैं और वहाँ अच्छे पुस्तक पढ़ने की उनको एक मौका मिल सकता है। मेरे ख्याल से 25 करोड़ किती तक 23.5 कोटी जवळपास 23,50,00,000 रुपये की लाइब्रेरी। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्यात। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती परिसरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत, त्याचबरोबर अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी येथे अजित पवारांनी जनता दरबार आज घेतलाय। विशाल गवळी आत्महत्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। विशाल गवळी याला कायद्याने फाशी झाली असती तर असे कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडली असती। कायद्याच्या शिक्षेला घाबरून त्याने आत्महत्या केली असावी। पीडितेला आणि त्याच्या कुटुंबाला हा देखील नैसर्गिक न्याय मिळाल्यासारखे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले। ते कल्याणपूर येथील ज्या चिमुरडीवरती हा प्रसंग ओढवला होता तो विशाल गवळी, आज त्यांनी त्याचं जीवन संपवलेलं आहे। परंतु जर कायद्याच्या कचाट्यात तो पूर्णपणे अडकला होता आणि त्या दृष्टीने जर त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली असती तर इतर लोक जे हे कृत्य करतात त्यांच्यावरती फार मोठा वचक बसला असता। आणि मला वाटतं ह्या गोष्टीला घाबरूनच त्यांनी आज सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केलेली आहे। पण सर्वसामान्यांची इच्छा होती की कायद्याच्या दृष्टीने, कायद्याच्या याच्यामध्ये त्याला फाशी म्हणा किंवा इतर जी पण शिक्षा आहे ती जर त्यांनी भोगली असती तर हे कृत्य करणारे इतर जे समाजकंटक आहेत त्यांना एक चांगली अद्दल घडली असती। ठीक आहे, हा पण एक प्रकारे नैसर्गिक न्याय आहे, तो तर तिला मुलीला भेटलेलाच आहे, त्यांच्या कुटुंबांना भेटलेला आहे। पण तरी पण माझं एक असं म्हणणं होतं की बाबा कायद्याने झालं असतं तर ते एक चांगला संदेश पूर्ण देशभर, महाराष्ट्रभर गेला असता। विशाल गवळी यांच्या आईने मोठे आरोप केले आहेत की विशाल गवळी कधी आत्महत्या करू शकत नाही। 8 दिवसांपूर्वी फोनवर बोलणं झालं होतं। मला तळोजा कारागृहात त्रास देतात, माझ्या मुलाने आत्महत्या केली नाही, त्याला मारलंय, विशाल गवळीच्या आईचा आरोप। माझी मागणी एकच आहे, मला कानूनच्या हिसाब पाहिजे। माझ्या पोऱ्याचा असं हे झाले ना, म्हणजे तुमच्या हातात जेव्हा आला होता ना तेव्हा तुम्ही त्याला फाशी द्यायची होती ना। मग तुम्ही चार्जशीट कसं टाकलं? चार्जशीट आम्हाला नाही सांगताना, आई वडिलांना नाही सांगितलं तर चार्जशीट तुमचं पडलं मनुष्य मुलाचं, ते चार्जशीट हे केलं तुम्ही, तारीख हे केली, मग ते तारखेचा पण आम्हाला सांगितला। मी स्वतः कोर्टाला मला चालता नाही येत, मी आपण नाही, तर मी कोर्टाला गेली ना, मग तिथेशी मी इन्क्वायरी केली, तेव्हा वकील भेटला, तेव्हा वकिलांनी सांगितलं असा विशालचा आहे मनुष्य, चार्जशीट पण पडली ना, तारीख पण पडली मनुष्य। मग आता का तुम्ही कशावरून त्याला फाशी दिली? हे फोन नाही, म्हणजे मी वकिलाच्या रांगेत गेली होती ना, वकिलाला ते सकाळी 7 वाजता ना विशालनी आत्महत्या केली, तर सकाळी मला 7ला फोन आला तर मी काही ओळखलं नाही। पोलीसवाली बाई बोलत होती, मग ती मला वाटलं की माझी मुलगी आहे, तर मी तिला मुली समजून मी तिला शिव घातली ना, फोन बंद करून ठेवला, तर वापस फोन आला, तेव्हा मी उचलला। मग तेव्हा ती मला डायरेक्ट बोलतो तो पोलीसवाला बोलतो तुम्ही विशालची आई आहे ना? मग मी बोलली हा विशालची आई आहे अशी बोलली मी। तर मग मी बोललो पुढे सांगा ना काय झालं?
मग तेव्हा तो डायरेक्ट बोलतो तुमच्या ईशालनी फाशी घेतली, बोडी तिकडे नेली हॉस्पिटलला म्हणून तुम्ही तिकडे जा म्हणून। मग बोडी आता इथंच आहे ना, मग तो खोटा का बोलला म्हणा, तो तुमची बोडी नेली मनुष्यानं खोटा का बोलला? मग यांनी पैसे खाल्लं, राजकारण खेळल्यानी लोकांना याही पैसे खाल्लं, मग ते खाल्लं त्यांची नावं सांगितली ना, मग यांची समधी जबान काटल यांची, मला माहिती आहे। मी अपंग आहे मगून एकदम चालती असतो ना, या लोकांना टिंग केलं असतं। हा, सरकारकडे मागणी आहे मला, माझ्या पोऱ्याचा हिसाब या पाहिजे म्हणा, काय या न्याय पाहिजे म्हणा, माझ्या पोऱ्यासाठी म्हणा न्याय पाहिजे। वर्ष माझ्या पोरांना दबावा, माझे 3 बिसरी मुलं आहे, त्यांना पण बाहेर ठेवल्या, त्यांच्या अंगावर केस नाही हे काय नाही, हे कसला कानून आहे? हा, हे कानून कसला आहे? हे अंडा कानून बोलताना, याला अंडा कानून, हात बांधताना पोलिसांचं। वर्धा येथील तळेगाव श्यामजी पंत येथील बॅट अँड बॉल रेस्टॉरंटला आग लागली। राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेलला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आणि हॉटेलला लागूनच पेट्रोल पंप असल्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आगीने रौद्र रूप धारण केले। अग्निशामक दलाचे वेगवेगळे वाहन घटनास्थळी दाखल झाले असून आगीमुळे मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे। घटनास्थळी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी दाखल झालेले असून आगीवर जवळपास नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। आज काही कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आर्वी तालुक्यातल्या परिसरामध्ये तळेगाव इथे असलेल्या क्रिकेट अकॅडमीमध्ये काही नातेवाईकांना भेटायला मी आणि माझ्यासोबत आमचे सहकारी आमदार समीर भाऊ कुनावार या ठिकाणी आलो होतो। त्या ठिकाणी आलं असताना शॉर्ट सर्किटमुळे त्या ठिकाणी थोडी आग लागली होती। त्याच्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या लाकडांमुळे आग वाढत गेली, परंतु जागरूक प्रशासनामुळे या ठिकाणी आगीवर नियंत्रण आणि ताबा मिळवण्यात आला आणि कुठली दुखापतीची घटना या ठिकाणी घडलेली नाही। विशाल गवळीने तळोजा कारागृहात आत्महत्या केली असून त्याचा मृतदेह तळोजा कारागृहातून मुंबईच्या जे रुग्णालयात PM साठी नेण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुक्यात गारपीट झाली असून सकाळपासून चोपडा तालुक्यात आकाशात ढग दाटून आलेत आणि गोरवाले, खेडी, भोकरी, माचला, घुमावल, धानोरा या गावांमध्येही गारपिटीसह पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये धावपळ उडाली। या गारपिटीमुळे केळी पिकाचे आणि काढणीला आलेल्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात साखरपा लघु पाटबंधारे योजनेत बांधण्यात आलेल्या धरणाला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्यामुळे पाणी वाहून जात आहे। त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात घट होत असून गळतीच्या धोक्यामुळे धरणात 70% पाणीसाठा मर्यादित करण्यात येत असून धरणाच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या कोणगाव येथील वाड्या वस्तींना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती स्थानिकांनी केली असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। ओंकार कोलते साखरपा या धरणाची आता आम्ही इथं परिस्थिती बघितलेली अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे। धरणात 10% सुद्धा पाणीसाठा नाही, लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत, विहिरी त्याच्यामुळे आटल्यात बऱ्याचशा, 10% पण पाणीसाठा नाही। शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, नाहीतर अतिशय बेकार परिस्थिती या साखरपा कोंडगाव वासियांवर येणार आहे। तसेच धरणाचा जो कॉजवे काढलेला आहे, त्याला कालवा काढलेला आहे, त्यालासुद्धा भरपूर गळती आहे। तो कालवा पण अजून नुसता कागदावरच आहे। साखरपा गावाला सह्याद्री हॉटेलच्या इथे तो जोडणार होते, पण तो अजून कोणत्याही परिस्थितीत काहीही केलेलं नाही। 14-15 वर्षात काही केलं नाही। याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, नाहीतर आम्हाला आंदोलन छेडल्याशिवाय पर्याय राहणार नाही। प्रवीण जोशी, कोंडगाव माजी उपसरपंच। साखरपा कोंडगाव लघु पाटबंधारे हा प्रकल्प 2008 साली पूर्ण होऊन पाणी स्टोरेज साठा चालू होता, परंतु आता या 3-4 वर्षामध्ये पाण्याचा साठा दरवर्षी कमी होत चाललेला आहे। याचं कारण कदाचित हा लिकेजचं असू शकतं आणि हा लिकेज आपलं निघाल्याशिवाय पाण्याचा साठा पाहिजे तसा आपल्याला वापरात राहू शकत नाही।
जर हा साठा एवढा मार्चपर्यंत जर राहिला नाही तर खालच्या कोंडगावपासून दाभोळेपर्यंतच्या संपूर्ण गावाला पाण्याची टंचाई निर्माण होते आणि आता यावर्षीही होणारच आहे. त्यामुळे तात्काळ शासनाने याकडे लक्ष देऊन दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा हीच आमची कोंडगाव ग्रामस्थांची मागणी राहील. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचा तडाखा बरसला असून यावेळी तालुक्यातील राजापूर, पन्हाळ साठे येथे गारांचा पाऊस पडला असून काढून ठेवलेला कांदा भिजलाय आणि उन्हाळी कांदा काढणी चालू असल्यामुळे शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे एकच धावपळ सुरू झाल्याचं चित्र दिसून आलंय. राजापूर येथे अचानक गाराचा पाऊस, त्याच्यामुळे उन्हाळ कांद्याचं नुकसान. एकरी 1 लाख रुपये खर्च करून शेतकऱ्याच्या पदरी काहीच नाही. आता उन्हाळ कांदे निघायला सुरुवात झाली. व्यापाऱ्यांची लोट 800-900 रुपये कांदा खरेदी करून राहिले. शेतकऱ्यांनी करायचं काय? सरकारने याकडे जरा थोडं लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल, कारण शेतकरी फार मेटाकुटीला आलेला आहे. इकडे ग्रामीण भागात एक पाण्या वाचून कांदे गेलेले, कस तरी टँकरना पाणी घालून लोकांनी कांदे जगवलेले आणि त्यात शासनाचा असा निष्ठुरपणा आहे. कारण कांदे शेतकऱ्याकडे निघायला सुरुवात झाली आणि भाव डाऊन झाले, त्याच्यामुळे शेतकरी एकदम अडचणीत आला आहे. राजापूर येथे गारांचा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांची कांदे झाकण्यासाठी मोठी धावपळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे गाराही झाल्या. याच्यामुळे थोडं शेतकऱ्यांचं साठवलेल्या कांद्याचं नुकसानच झालेलं आहे. त्यामुळं शासनाने थोडेफार का होईना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, मदत करावी असं आम्हाला वाटतं. बुलढाणा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या फुले चित्रपटावर काही संघटनांनी आक्षेप घेतलाय. सेन्सर बोर्डाने सुद्धा यामध्ये काही कट सुचवलेले असून फुले हा चित्रपट 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता 2 आठवड्यांनी उशिरा प्रदर्शित होणार असून मागील वर्षी सुद्धा ज्यावेळी मराठी चित्रपट सत्यशोधक प्रदर्शित होणार होता त्यावेळी सुद्धा याच संघटनांनी आक्षेप घेतलेले दिसून येत होते. यामध्ये जात या शब्दाऐवजी वर्ण हा शब्द वापरा किंवा सावित्रीबाई फुले यांच्यावर शेणगोळे दगड फेकणारी व्यक्ती दाखवू नका असे आक्षेप आहेत. सावित्रीबाई फुले यांच्यावर दगडगोट्यांचा मारा त्यावेळी करण्यात आला होता, हे खोटे आहे का? तर नाही. जे महात्मा ज्योतिबा फुले यांचा समग्र वाङ्मय प्रकाशित करतात त्या राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या सेन्सर बोर्डला हे प्रसंग खोटे आहेत असं म्हणायचं असेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. मुळातच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनामध्ये जे प्रसंग घडलेत ते खरे आहेत. जो इतिहास घडलाय तो खरा आहे आणि सत्य इतिहासच लोकांसमोर आला पाहिजे या आक्षेपावर शासनाने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी ठाकरे गट शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या फुले या चित्रपटावर काही संघटनांनी आक्षेप घेतलाय आणि सेन्सॉर बोर्डानेही यामध्ये काही कट सुचवलेले आहेत. 11 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, तो आता 2 आठवड्यांनी उशिरा प्रदर्शित होतोय. मागील वर्षी सुद्धा ज्यावेळी मराठी चित्रपट सत्यशोधक हा प्रदर्शित होणार होता त्यावेळीही याच संघटनांनी आक्षेप घेतले होते. आता काही जे आक्षेप घेण्यात आले त्यामध्ये जात या शब्दाऐवजी वर्ण हा शब्द वापरा किंवा सावित्रीबाई फुले यांच्यावर शेणगोळे फेकणारी व्यक्ती दाखवू नका असे हे आक्षेप आहेत. मुद्दा हा आहे की सावित्रीबाई फुले यांच्यावर शेणगोळ्याचा दगडगोट्याचा मारा त्यावेळी करण्यात आला, हे खोटं आहे का? तर नाही. त्या कालखंडामध्ये जाती व्यवस्थेची उतरंड अस्तित्वात होती, हे खोटं आहे का? तर नाही. जे राज्य शासन राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचं समग्र वाङ्मय प्रकाशित करण्यासाठी समिती नेमतं, समग्र वाङ्मय त्यांचं प्रकाशित करतं, त्याच राज्य शासनाच्या अंतर्गत येणारं सेन्सॉर बोर्ड आता राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या समग्र वाङ्मयामधले प्रसंग जर खोटे आहे असं म्हणत असेल तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. मुळात
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनामध्ये जे प्रसंग घडले असतील ते खरे आहेत, तो खरा इतिहास आहे आणि खरा आणि सत्य इतिहास हा लोकांसमोर आला पाहिजे. राज्य शासन एकीकडे उठता बसता फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतं आणि दुसऱ्या बाजूला मुखर्जी हेडगेवार गोळवलकर यांची जर रणनीती अवलंबत असेल तर हे फार चुकीचं आहे आणि हा दांभिकपणा आहे. आज सेन्सॉर बोर्ड हे राज्य शासनाच्या अंतर्गत येतं आणि सेन्सॉर बोर्ड जर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खऱ्या इतिहासावर आक्षेप घेत असेल तर राज्य शासनानेही आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की मुंह में राम बगल में छुरी, मुंह में फुले शाहू आंबेडकर आणि बगल में मुखर्जी हेडगेवार गोळवलकर अशी जर तुमची रणनीती असेल तर ती लोकांसमोर येऊ द्या. बीड येथील बाजारात टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. बीड जिल्ह्यातील मुळुकवाडी येथील शेतकरी अशोक ढास यांनी 1 एकरमध्ये 1.5 लाखांचा खर्च केला होता. मात्र ऐन तोडणीच्या वेळी टोमॅटोचे दर कोसळल्याने त्यांना टोमॅटो बाजारात विक्रीसाठी नेता आले नाहीत. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने टोमॅटोला गळती लागली. त्यातच टोमॅटोचे दर घसरले असून खत, बियाणे आणि मजुरी यासाठी केलेला खर्च वगळून पीक काढण्यासाठी त्यांना 25,000 रुपयांचा खर्च अतिरिक्त लागणार आहे. या परिस्थितीमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत. आता काय करणार मग, परवडत नाही, काही 2 रुपये बी राही नसतं. कसं कॅरेट समजा किती खर्च कसं काय? आता खर्च कॅरेटला तर 90 रुपये खर्च येतो. बाहेरगावी पाठवतो त्यांना किती खर्च येतो? बाहेरगावी 60 रुपये कॅरेट घेते. हा, आणि तोडायचे बायाचे 300 रुपये रोजानी बाई. हा, आता किती आहे तुमचं हे सगळं? 1.5 एकर आहे. 1.5 एकरचा किती खर्च आला याला? त्याला 1.5 लाख रुपये खर्च आलाय. आता औषधाचं वेगळं आहे. औषध सगळं एकत्र सगळं एकत्र करून 1.5-2 लाख रुपये इतका खर्च होतो समजा. आता मी यातलं एक पण कॅरेट विकलेलं दिसत नाही. काय नाही विकलं नाही. झाडच गवून चाललंय, सोडून चाललंय. काय आता हे इलाजच नाही ना. काय रुपये बी राहतच नाही. तर मल्चिंग वगैरे केलेलं दिसतंय सगळं. मल्चिंग केलेलं, ठिबक केलेलं. आता हे सगळं शेताच्या बाहेर काढायचं म्हणल्यानंतर पुन्हा 30-35 हजार रुपये जातील. त्याला खर्च आहे. यावेळेस गेल्या वर्षी भरपूर भाव होता समजा, यावेळेस भावाचा मग शेतकरी काय अवघड झालाय. अवघड, जास्त अवघड झालाय साहेब. भाव नाही, काय नाही. मेहनत केली, सगळं आणलंय पीक सगळं, पण बाजारात मार्केटच नाही. सरासरी खर्च होतोय 90 रुपये, 10 रुपये जाते, 100 रुपये कॅरेट जाते, 60 रुपये भाडं, बाहेर 300 रुपये रोज. मग त्यामुळे सोडून गेले तरी काय इलाज नाही. एकही विकलं नाही का? एकही विकलं नाही साहेब. किती खर्च आला? हे 1.5 लाख रुपये खर्च आलाय. पुन्हा आता हे काढून बाजूला टाकायचं म्हणलं तरी 25-30 हजार रुपये जातील. रान नीट करायची वेगळं. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आज नांदेड दौऱ्यावर असून धनगर समाज आणि महायुतीच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह महायुतीच्या आमदारांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की समाजहितांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. काही शंका असण्याचं कारण नाही, पण परिस्थितीनुसार त्यांच्या आणि माझ्या वयात जो काही फरक आहे त्यामुळे मला एका जागेवर बसवत नाही. त्यामुळे मी देखील लोकांत जातो आणि कमी वयात सभापती झाल्यामुळे महाराष्ट्रालाही सभापती बघायला मिळाला. आणि खरं तर हे सभापती बिनविरोध झाला तर बिनविरोध तर झालं, पण मी एक मताने सभापती झालोय. विधान परिषदेच्या इतिहासामध्ये बिनविरोध झाले अनेक सभापती, पण एक मताने सभापती झाला. 100 वर्षाचा विधान परिषदेचा इतिहास त्यामध्ये पहिला मी एक मताने झालेला सभापती आहे. त्यामुळे त्याची गरिमा मोठी आहे, नाव मोठं आहे. साहेबांनी सांगितलं, साहेबांचा अनुभव मोठा आहे, कारण साहेबांची सुरुवातच विधान परिषदेपासून झाली आणि 4 सभागृहाचा अनुभव आहे. विधान परिषद आहे, विधानसभा आहे, लोकसभा आहे, त्याच्यानंतर आता राज्यसभा आहे. त्यामुळे 4 सभागृहाचा अभ्यास असलेले साहेब आहेत.
मला सुद्धा वाटत होतं की आपण नेमकं आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणत्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. आणि निश्चितच साहेब तुम्ही म्हणता तशी कसरत जोरात, ज्येष्ठांचं, विद्वानांचं, अप्पर हाऊस, वरिष्ठ हाऊस अशी सगळी विरोध लागलेले हे सभागृह आहे. आणि या सभागृह चालवण्याची म्हणजे मोठी कसरत आहे. म्हणून ही सभागृह चालवत असताना माझ्यावरती तिसऱ्याच आठवड्यामध्ये अविश्वास देखील आला. पण तिसऱ्या आठवड्यात जरी अविश्वास आला तरी ज्यांनी अविश्वास आणला त्यांना लक्षात आलं राम शिंदे इम्पार्शियल आहे, सत्ताधारी असो का विपक्ष असो दोघांनाही चांगलं सांभाळतो, म्हणून त्यांनी चौथ्या आठवड्यात आणलेला अविश्वास माघारी देखील घेतला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण जे म्हणलात की वरिष्ठ सभागृह इथे काही साधं सुद्धा दिसतंय तसं नाहीये. त्याचा अनुभव साहेब मला पहिल्याच अधिवेशनात आला. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये एक काम करत असताना आपल्याला अनेक कामं देखील करायची. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि सर्वच आमदारांनी देखील सांगितल्याप्रमाणे विधान परिषदेचा अध्यक्ष असो की विधानसभेचा अध्यक्ष असो, कॉन्स्टिट्युशनल हे पद आहे. त्यामुळे या पदाकडून दोन्ही बाजूच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकांना अपेक्षा असतात. त्या अपेक्षा सुटल्या पाहिजेत. त्या अपेक्षा म्हणजे आपल्या भागातील जनतेच्या प्रती असलेली त्यांची भावना आणि ते प्रश्न सभागृहात मांडण्याच्या नंतर त्यांना वाव मिळाला पाहिजे, प्रश्न सुटले पाहिजे. सरकारने सकारात्मक भूमिकेतून त्यांचा प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे. आणि जर उत्तर दिलं नाही तर अध्यक्ष आणि सभापतीचं कर्तव्य ठरतं योग्य आणि चांगल्या पद्धतीचा प्रश्न आहे तळमळीने मांडला तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून त्यांना प्रश्नाला सरकारला भाग पाडावं लागतं की याचं बरोबर आहे, याच्या प्रश्नाला न्याय देण्याची आवश्यकता आहे, आपण सकारात्मक उत्तर द्या, नाहीतर सभागृहामध्ये बैठक बोलून त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ. पण बाब मोठी आहे, पदही मोठं आहे, पण पदाच्या निश्चित स्वरूपामध्ये पदाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये शेवटी आपण ज्या पद्धतीने सांगितलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं. उद्या त्यांची जयंती होत असताना आपल्याला दिसते मोठ्या जल्लोषामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ही जयंती होती आहे. आणि साहजिकच ही जयंती होत असताना तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान. पण हा आढावा घेत असताना या स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये कॉन्स्टिट्युशनल हे पद मिळण्याचा समाजाला महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिल्यांदा संधी आहे. त्यामुळे उत्स्फूर्त स्वरूपामध्ये लोक सत्कारही करतात. शेवटी हे काम करत असताना न्याय देत असताना ही भूमिका झाली पाहिजे. आणि मग मी पहिल्यांदा कर्जत जामखेडमधून निवडून आलो. दुसऱ्यांदा निवडून आल्याच्या नंतर मंत्री झालो. आणि मंत्री झाल्याच्या नंतर आपली मागणी होती की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची आपण आता त्रिशताब्दी जन्मवर्ष साजरे करतोय. आपण 2017 मध्ये शासनाच्या वतीने जयंती साजरी झाली पाहिजे ही मागणी होती. ते मी मंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ती आपण मान्य केली. आता शासनाच्या वतीने जयंती होते. अनेक दिवसाचा प्रलंबित प्रश्न होता. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्यावं. ते देखील आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं. त्याची अंमलबजावणी केली. त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील एका कॅन्सर हॉस्पिटलला नाव द्यायची मुंबई महापालिकेने ठराव देऊन देखील तो प्रलंबित होता. आणि तो देखील आपण गेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या कालखंडामध्ये त्या ठरावाची कार्यपूर्ती केली आणि कॅन्सर हॉस्पिटलला नाव देण्याचं काम केलं. आपण ज्यावेळेस अटल सेतूवरून जातो त्यावेळेस समोरच जी मोठी बिल्डिंग दिसती ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पिटल आहे असं त्याचं नामकरण झालेलं आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये निश्चित स्वरूपामध्ये काम करत असताना आता त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव हे आता अहिल्यानगरमध्ये त्याचं नामकरण देखील झालं. जसं उस्मानाबादचं धाराशिव
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, त्यानंतर हे अनेक वर्ष प्रलंबित असलेलं नामकरण, कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं एवढं मोठं काम आहे, 16 महिन्यामध्ये घोषणा झाल्याच्या नंतर अंमलबजावणी झाली आणि अहमदनगरचं अहिल्यानगर झालं. आणि अशा अनेक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण काम केलं. अनंतकुमार पाटील साहेब सांगितलं, माननीय चव्हाण साहेबांनी देखील सांगितलं, वडकुते साहेबांनी देखील सांगितलं, समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. प्रश्न आरक्षणाचा हे दोघच होते. सगळ्या पंचायत समितीने ठराव केला, झेडपीने ठराव केला, नगरपालिकेने केला, नगरपंचायतीने केला, ग्रामपंचायतीने केला, महापालिकेने ठराव केला की नामकरण करायला हरकत नाही. सगळ्या पक्षाने ठराव केले पण नामकरण झालं नाही. पण ते कागद माझ्या हाती लागली. सगळे जर करा म्हणताय तर माननीय मुख्यमंत्री अडचण काय? माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगितलं की नामकरण करणार आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर नामकरण झालं. तसं आता तुमची मागणी कागद पाठवा, अंमलबजावणी होणार. मुख्यमंत्री तेच आहेत ना का दुसरे? देवेंद्र फडणवीसच आहेत. आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री जर इकडं तिकडं घोळ झाला तर मी डायसवर बसल्या फक्त तुम्ही अशी चिठ्ठी हलवा. त्याचं काय नांदेडचं मी वर बसल्या बसल्या आदेश देतो. हेच अधिकार आहेत मला, दुसरं काय अधिकार आहे? दुसरे अधिकार काय माझे? हेच अधिकार आहे जे कोणाला जमत नाही ते मला. आणि सरकारला देखील सांगायचं आहे. आणि म्हणून अशा एका चांगल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वच जण उपस्थित आहेत. महायुतीचे पदाधिकारी आणि नेते आपणही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. निश्चित स्वरूपामध्ये आपण सांगितलेली कामं, घेतलेली भूमिका आणि केलेला सन्मान हा नांदेडकरांचा माझ्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये राहील. त्यामुळे कुठल्याही डिपार्टमेंटचं कुठलंही काम असेल यथा योग्य मी तुम्हाला मदत, सहकार्य आणि कामाचा पाठपुरावा करण्याच्या संदर्भामध्ये मी जरूर प्रयत्न केले. अशा पद्धतीचा आपल्याला शब्द देतो. मंत्र्यांना 13 पी असत आहे, मला माहित नव्हतं. सभापतीला 36 पी आहे. आता काय करायचं? हे काम कशासाठी? त्यासाठीच आहे. सगळ्याला विभाग वाटून दिले, त्यामुळे कामाची कुठलीही अडचण येणार नाही एवढं या निमित्तानं आपल्याला सांगतो. निश्चित स्वरूपामध्ये आपण जो काही सत्कार केला त्या सत्काराच्या गुरु गोविंद सिंगजी यांचं दर्शन घेतलं आणि या पवित्र स्थळाला दर्शन घेत असताना खऱ्या अर्थाने आज ज्याप्रमाणे आपला गुढीपाडव्याचं नववर्ष सुरू होतं त्याप्रमाणे आज शीख बांधवांचं नवीन वर्ष सुरू होते. आज वैशाखी आहे आणि असा प्रत्यय आला की मी गुरु गोविंद सिंग महाराजांच्या तिथं पदार्पण करत असताना पहिल्या पायरीवरती पाय ठेवला आणि धो पावसाचं आगमन झालं. पावसाळ्यात पाऊस पडला तर त्याचं कौतुक नाही, पण उन्हाळ्यात पाऊस पडला ते काय माहित नाही मला काय झालं. पण आज नांदेडमध्ये खऱ्या अर्थाने अशी मला एक वेगळीच अनुभूती आली आणि आपण खऱ्या अर्थानं भाषण करत असताना सगळे भाषण करत होते. शेवटी मला असं वाटतं की कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय चव्हाण साहेब राहिलेले आहेत. सभेचा प्रोटोकॉल काही असला तरी माझी इच्छा होती की त्यांनी शेवटी भाषण केलं पाहिजे. पण मला शेवटी भाषणाची संधी दिलेली आहे. खरं तर वास्तविक पाहता या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण अहमदनगरचं अहिल्यानगर झालं आणि अशा अनेक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण काम केलं. अनंतकुमार पाटील साहेब सांगितलं, माननीय चव्हाण साहेबांनी देखील सांगितलं, वडकुते साहेबांनी देखील सांगितलं, समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. प्रश्न आरक्षणाचा, सगळ्यांच्याच आरक्षणाचा प्रश्न आहे. प्रश्न सुटले पाहिजे, उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये विधानमंडळ आणि लोकसभा यामध्येच खऱ्या अर्थानं वंचितांचा, उपेक्षितांचा
निर्णय होत असतो आणि म्हणून सगळ्यांची आपली अपेक्षा आहे निश्चित स्वरूपामध्ये हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा यथायोग्य जे जे प्रयत्न करायचे ते आपल्या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी केलेले आहेत, आता देखील करण्याची आवश्यकता आहे, ते देखील आपण करू. परंतु तोपर्यंत शेड्यूल ट्राईबच्या ज्या काही सवलती आहेत त्या सवलती मिळाल्या पाहिजेत. या संदर्भामध्ये देखील मी मंत्री असताना निर्णय झाला. दरम्यानच्या कालखंडामध्ये तो काही थोड्या प्रमाणात खंडित झाला, परंतु त्याचा प्रत्यय देखील आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आले आणि त्याला सुद्धा आपल्याला पुशअप करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सुद्धा या पदाचा चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. आणि मग त्रिशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं आता जवळपास तत्वता मान्यता दिलेली आणि 29 तारखेला श्री क्षेत्र चोंडी येथे साहेब पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ग्रामीण भागात छोट्या गावामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाची मीटिंग होणं ही पहिलीच काळ आहे. 1960 नंतरच्या चोंडीमध्ये 29 तारखेला होण्याची शक्यता म्हणजे मान्यता झाली, फक्त तारखेचं मागपुढे होऊ शकतं. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्याचा बृहत आराखडा असेल, त्याचं मंजुरी असेल, त्याचं देखील आता हायपॉवर कमिटी समोर वेटिंगला आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये हे काम करत असताना तुम्हाला आम्हाला हा आनंद झालेला आहे. आणि निश्चितच हे काम करत असताना, न्याय देत असताना शेवटी लोकांना असं वाटतंय की नेमकं सभापती झाल्यानंतर काम काय असतं. जसं तुम्ही सांगितलं तुमची जुगलबंदी बघितली आता कल्याणकरांची तुमची, आणि आमचा जिल्हा तर तुम्ही सांगितलं एका वाक्यात सांगितलं मातबर जिल्हा आहे. नगर जिल्हा म्हणजे मातबर जिल्हा आहे. आणि आमच्याकडचे माणसं एकमेकाच्या विरोधात असतात की नसतात हे तुम्हाला काय आम्हाला कळत नाही. आणि साहेबांच्या जुन्या पक्षातले त्यामुळे आम्हाला कळलं काय बरोबर आहेत का विरोधात आहे. आता झालंय काय विरोधात आहे म्हणजे दोघांचेही कारखाने बिनविरोध निघाले शेजारी शेजारी. त्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्तीच त्याची माहिती आहे. परंतु तरी पण मी नगर जिल्ह्यात तक धरून आहे, तरी पण नगर जिल्ह्यात तक धरून आहे. काय फक्त 622 मतांनी माझा पराभव झाला आहे. हे 622 मतं म्हणजे कोणाच्या विरोधात? माझं मताचं मार्जिन 622 मताचे खरं. मी निवडून आलेल्या आमदारांच्या 197 आमदारापेक्षा जास्त मत आहेत मला. पण आता शेवटी करणार काय? आणि मी पहिल्यांदा निवडून आलो साहेब 42,000 मतं पडली, त्यात 12,000 निवडून आलो. आता 42 त्रिक 1,26,000च्या पुढे 433 मतं पडले, तरी मी 622 मतांनी पडलो. आता हे संख्याशास्त्र आहे. पण पक्ष असतो तो भाजप. माणूस लढला कसा आणि कोणाशी लढला, किती प्रामाणिक लढला ते तर नको. त्याच्यामुळं पक्षाने नेतृत्वाने दखल घेतली, तेवढ्या मोठ्या पदावरती काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत पदालाही न्याय देऊ, पक्षालाही न्याय देऊ, निरपेक्षपणे, निस्वार्थीपणे, निष्पक्षपातीपणे त्या पदावरून आपण कामही केलं पाहिजे. कारण ती कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे आणि त्या पदाला न्याय देण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनसाठी ते काम करत असताना देखील आपल्याला ते काम करावं लागणार आहे. आणि म्हणून नांदेडच्या या नगरीमध्ये मला वाटतं आपलं भाषण सुरू असताना तुमची जशी जुगलबंदी सुरू झाली आणि स्मारकाचं सांगितलं ते म्हणजे कधी होईल. मी माझा प्रोटोकॉल मोठा आहे. महापालिकेचा आयुक्त मला भेटून गेला, डोयफोडे ना भेटून गेला. त्याला म्हणलं काय डोयफोडे, हे कधी होईल? तुमच्या मनात येते, माझ्या ध्यानात आहे ना. मग सुरेश भोंगरे माझ्या कानात सांगत होते मंजूर तर झाले पण पैसे नाही दिले. हा म्हणजे वर्क ऑर्डर झाली तर वर्क ऑर्डर झाली, काम सुरू झालं नाही, मग मी कशाला? हेच माझ्या खात्यात येत आहे, माझ्याकडे हेच तर खात आहे.
कोणतं खातं आहे? जे कोणीच ऐकत नाही त्याला माझं ऐकावं लागतं. साहेबांनी सांगितलं. आणि म्हणून साठी खऱ्या अर्थाने तुम्ही काळजी करू नका त्याची. 301व्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीला मोठ्या स्वरूपामध्ये त्या स्मारकाचं उद्घाटन होईल. काळजी करू. आता 300व्या होत नाही, 1.5 महिना बाकी आहे. आणि बोलणं तर झालं पाहिजे. अहिल्यादेवीचं काम आहे. लोक म्हणजे राम शिंदे नशिबाने, त्याचं कारण आहे अहिल्यादेवीचा भक्त आहे. त्या परिवारात जन्म झालाय, ज्या परिवारात अहिल्यादेवीचा जन्म झाला त्या परिवारात माझा जन्म झाला. त्यामुळं ते काम होईल. काळजी करू नका. मी कशाला बसलो? आम्ही गुरुद्वारा देखील गेलो. आपले दोन्ही आमदार आहेत. त्यांना सांगितलं का नाही जूनमध्ये प्रश्न उपस्थित करा. नाही खालच्या सभा लोकांना साहेब म्हटलं तर मी आहेच वर बसलेलो. साहेब म्हणतच होते खाली म्हटलं नाही की वर मोठा वाव आहे. आणि वरच्या सभागृहात ते करू, कारण त्यांना 50-60 लाख रुपयाच्या गुरुद्वाराला बिल येत आहे. लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीला मोठ्या स्वरूपामध्ये त्या स्मारकाचं उद्घाटन होईल. काळजी करू. आता 300व्या होत नाही, 1.5 महिना बाकी आहे. आणि बोलणं तर झालं पाहिजे. अहिल्यादेवीचं काम आहे. लोक म्हणजे राम शिंदे नशिबाने, त्याचं कारण आहे अहिल्यादेवीचा भक्त आहे. त्या परिवारात जन्म झालाय, ज्या परिवारात अहिल्यादेवीचा जन्म झाला त्या परिवारात माझा जन्म झाला. त्यामुळं ते काम होईल. काळजी करू नका. मी कशाला बसलो? आम्ही गुरुद्वारा देखील गेलो. आपले दोन्ही आमदार आहेत. त्यांना सांगितलं का नाही जूनमध्ये प्रश्न उपस्थित करा. नाही खालच्या सभा लोकांना साहेब म्हटलं तर मी आहेच वर बसलेलो. साहेब म्हणतच होते खाली म्हटलं नाही की वर मोठा वाव आहे. आणि वरच्या सभागृहात ते करू, कारण त्यांना 50-60 लाख रुपयाच्या गुरुद्वाराला बिल येत आहे. गुरुद्वाराला 50-60 लाख रुपये लाईटचं बिल येत आहे. त्यांच्याकडे मोठी जागा उपलब्ध आहे. एवढा मोठा सोलर खाली आपला राज्य आपण ऍग्रिकल्चर वीज देतोय. आता वीज बिल शेतकऱ्यांना माफ केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं गुरुद्वारासाठी 2-4 एकरामध्ये जर सोलर पार्क केलं तर काय हरकत आहे? त्यांचं बिल वाचेल. कारण गुरु गोविंद सिंगनी त्यांची एवढी इस्टेट जागा दवाखान्याला दिली, एसटी स्टँडला दिली, अजून कुठे दिली, रेल्वेला दिली, एअरपोर्टला दिली. मग त्या गुरु गोविंद सिंगांसाठी आपण थोडी सवलतीचं काम केलं तर ते तुमचं आमचं या नेतृत्वाचं आणि माझंही कर्तव्य आहे. आणि म्हणून जे लोकांना अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे, ते निश्चित स्वरूपामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये ते देखील आपल्याला करावं लागेल. शेवटी उपेक्षित, वंचित, शोषित या स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये असलेल्या व्यक्तींनी आपल्याकडेच मोठ्या आशेने आणि अपेक्षेने पाहत असतात. आणि त्यांचे जे आशा आहे, त्यांचे जे अश्रू आहेत तेच पुसण्याचं काम खऱ्या अर्थानं लोकशाही मध्ये लोकप्रतिनिधी करत असतात. आणि म्हणून साठी आपली जगात लोकशाही मोठ्या प्रमाणामध्ये आणि दृढ आहे. आणि म्हणून सगळ्या जगात जर लोकशाही मोठी कोणती असेल तर ती भारत देशाची आहे. आणि म्हणून आपल्याला हे मोठं मन घेऊन काम करावं लागतं. आणि हे काम केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला सर्वांना न्याय मिळत असतो. आणि म्हणून गेली 75 वर्ष आपलं हे संविधान अबाधित आहे आणि त्याच्या वरती आपण चाललेलो आहे. आणि म्हणून या देशाचा विकसित भारत म्हणून तिसऱ्यांदा माननीय पंतप्रधानांनी शपथ घेतली. आणि पहिल्यांदा शपथ घ्यायला जाताना संविधान मात्याला लावलं. आणि म्हणून आपला देश सुरू आहे. आणि म्हणून सगळ्यांना आपल्याकडे अपेक्षा आहे. आणि ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी तुमची, आमची आणि निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अधिवेशनाच्या कालखंडामध्ये आपण आस लावून बसतो की विधिमंडळामध्ये माझा लोकप्रतिनिधी माझा प्रश्न मांडेल की नाही. आणि मी विचारलेल्या प्रश्नाला त्याला विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर मी विचारेल की तुम्ही जे बोलला ते मी ऐकलंय. कारण पूर्वीच्या कालखंडामध्ये आमदार बोलला का नाही बोलला कळत नव्हतं. पण आता लाईव्ह आहे. विधानसभा लाईव्ह आहे, विधान परिषद लाईव्ह आहे, राज्यसभा लाईव्ह आहे, लोकसभा सुद्धा लाईव्ह आहे. आपल्या मोबाईलवर बघता येतं की आपला लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये बोलतो की नाही बोलतो. आणि आता अनेक विषयाने असा लोकाभिमुख होत चाललेला हा कारभार आहे. आणि या कारभाराचे खऱ्या अर्थानं या स्वतंत्र भारत देशाचे आपण
नागरिक आहोत आणि आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये विकसित भारत देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान आहे। आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये जे काही कोकणना साहेबांनी सांगितलं की पुलाला काम दिलं पाहिजे, पुलाला नाव देण्याची आवश्यकता आहे। आता तुमचं काम आहे, ठराव पाठवा। ठराव झाला का नाही? पण आता माननीय मुख्यमंत्री व्यासपीठावर आहे, मी वरून आदेश देऊन चालत नाही, तुम्ही खालून पाठपुरावा करण्याची गरज आहे। गुरु गोविंद सिंगजी यांचं दर्शन घेतलं आणि या पवित्र स्थळाला दर्शन घेत असताना खऱ्या अर्थाने आज ज्याप्रमाणे आपला गुढीपाडव्याचं नववर्ष सुरू होतं त्याप्रमाणे आज शीख बांधवांचं नवीन वर्ष सुरू होते। आज वैशाखी आहे आणि असा प्रत्यय आला की मी गुरु गोविंद सिंग महाराजांच्या तिथं पदार्पण करत असताना पहिल्या पायरीवरती पाय ठेवला आणि धो पावसाचं आगमन झालं। पावसाळ्यात पाऊस पडला तर त्याचं कौतुक नाही, पण उन्हाळ्यात पाऊस पडला ते काय माहित नाही मला काय झालं। पण आज नांदेडमध्ये खऱ्या अर्थाने अशी मला एक वेगळीच अनुभूती आली आणि आपण खऱ्या अर्थानं भाषण करत असताना सगळे भाषण करत होते। शेवटी मला असं वाटतं की कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय चव्हाण साहेब राहिलेले आहेत। सभेचा प्रोटोकॉल काही असला तरी माझी इच्छा होती की त्यांनी शेवटी भाषण केलं पाहिजे, पण मला शेवटी भाषणाची संधी दिलेली आहे। खरं तर वास्तविक पाहता या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण शिवराज हे दोघच होते। सगळ्या पंचायत समितीने ठराव केला, झेडपीने ठराव केला, नगरपालिकेने केला, नगरपंचायतीने केला, ग्रामपंचायतीने केला, महापालिकेने ठराव केला की नामकरण करायला हरकत नाही। सगळ्या पक्षाने ठराव केले पण नामकरण झालं नाही। पण ते कागद माझ्या हाती लागली, म्हणजे सगळे जर करा म्हणताय तर माननीय मुख्यमंत्री अडचण काय? माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगितलं की नामकरण करणार आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर नामकरण झालं। तसं आता तुमची मागणी कागद पाठवा, अंमलबजावणी होणार। मुख्यमंत्री तेच आहेत ना का दुसरे? देवेंद्र फडणवीसच आहेत आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री जर इकडं तिकडं घोळ झाला तर मी डायसवर बसल्या फक्त तुम्ही अशी चिठ्ठी हलवा, त्याचं काय नांदेडचं? मी वर बसल्या बसल्या आदेश देतो। हेच अधिकार आहेत मला, दुसरं काय अधिकार आहे? दुसरे अधिकार काय माझे? हेच अधिकार आहे जे कोणाला जमत नाही ते मला आणि सरकारला देखील सांगायचं आहे। आणि म्हणून अशा एका चांगल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वच जण उपस्थित आहेत, महायुतीचे पदाधिकारी आणि नेते आपणही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। निश्चित स्वरूपामध्ये आपण सांगितलेली कामं, घेतलेली भूमिका आणि केलेला सन्मान हा नांदेडकरांचा माझ्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये राहील। त्यामुळे कुठल्याही डिपार्टमेंटचं कुठलंही काम असेल यथा योग्य मी तुम्हाला मदत, सहकार्य आणि कामाचा पाठपुरावा करण्याच्या संदर्भामध्ये मी जरूर प्रयत्न केले। अशा पद्धतीचा आपल्याला शब्द देतो। मंत्र्यांना 13 पी असत आहे, मला माहित नव्हतं सभापतीला 36 पी आहे। आता काय करायचं? हे काम कशासाठी? त्यासाठीच आहे। सगळ्याला विभाग वाटून दिले, त्यामुळे कामाची कुठलीही अडचण येणार नाही एवढं या निमित्तानं आपल्याला सांगतो। निश्चित स्वरूपामध्ये आपण जो काही सत्कार केला त्या सत्काराच्या मुंबईत पाणी प्रश्न आणि टँकरवाल्यांचा संप यावर देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिले नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले। त्यानंतर त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करत मुंबईची आर्थिक हत्या होते आहे, बीएसटीला कचरा कर कसा काय लावू शकतात, विशाल गवळी जेलमध्ये कसं काय फाशी घेऊ शकतो, मनसेने बीजेपीला पाठिंबा दिला होता त्याचं काय झालं, अशा अनेक प्रश्नांवर बोट ठेवत त्यांनी बीजेपीवर हल्ला केलाय। आज आमचे सगळे शिवसेनेचे स्थानिक मुंबईतले जे नेते आहेत, उपनेते, विभाग प्रमुख, पदाधिकारी, युवा सेना वगैरे सगळ्यांची महिला आघाडी ही बैठक झाली
एकंदर आपण पाहतोय गेल्या 6-7 महिन्यांमध्ये आम्ही मुंबईच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेकदा विषय घेतलेला. मग कुठे गढूळ पाणी असेल, कुठे पाण्याचा दाब कमी असेल, आणि आता उन्हाळ्यात साधारणपणे आपण पाहतोय संप जो पुकारलाय तो टँकर असोसिएशनने पुकारलाय. आता मुद्दा असा झालाय की हा टँकर असोसिएशनचा संप त्यांनी 1 आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते, आर्थिक हत्या होते, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्या मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल. मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती ह्या संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसरवर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही या पाण्याचा तोडगा काढला का नाही, या समस्येचा तोडगा काढला का नाही. जरी 15 जून पर्यंत जी स्टे दिला या नोटिसीला तरी तोडगा सुटल्याचं वाटतं का? वॉटर टँकर असोसिएशन मागण्या झाल्या नक्कीच, कारण तुम्ही बघा ह्या मागण्या गेले खरं तर 2-3 वर्ष ते मागत होते. आमचं सरकार असताना केंद्र सरकारने ही नियमावली लावली होती तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही लागू करणार नाही, कारण काही शहरांमध्ये ही लागू होऊ शकते, पण काही बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या प्रॅक्टिकल मागण्या आहेत त्या मला वाटतं केंद्र सरकारने ऐकून बदलायला पाहिजेत. पण मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून BSTचे हाल, मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून कचरा कर लावणं, मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून पाण्याचं समस्या निर्माण करणं, आणि ह्याच्यात भाजपा जे आनंद घेत आहे, आसुडी आनंद जो घेत आहे त्याला कुठे ना कुठेतरी आता रोखायला लागणार. पाणी बंद आहे त्यामुळे अनेक विकास कामं रखडली आहेत, अनेक बांधकामं थांबली, कमर्शियल बिल्डिंग आहेत. ह्याचा तुम्ही इकॉनॉमिक इम्पॅक्ट बघा. आता गेले 3 दिवस महावीर जयंती असेल, हनुमान जयंती असेल, आंबेडकर जयंती आता उद्या आहे, ही साजरी करत असताना घरी पाणी नाही, हे एक संकट आहेच. लॉंग विकेंड असताना अनेक मुंबईकर बाहेर निघून गेलेत तरी थोडं सांभाळू शकतो, पण मुंबईकर उद्या कामावर रुजू होताना आंघोळीचंच पाणी नसेल, इथपासूनच सुरुवात झाली तर काय. पण अनेक हायराईज सोसायटीनं वाटतंय SRAनी पाणी घेतलंय, SRAनं वाटतंय चाळीनी पाणी घेतलंय, चाळीला वाटतंय हायराईजनी घेतलंय. सामाजिक वाद निर्माण होऊ लागलेले आहेत आणि अनेक बिल्डिंग आपले वॉटर टँक जे फायर टँकसाठी असतं त्याच्यामध्ये आता पाणी तिथून घ्यायला लागले. कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा विशाल गवळी यांनी आत्महत्या केलेली आहे जेलमध्ये. कसं पाहते? मला वाटतं हे होऊ कसं शकलं, एकतर म्हणजे ज्याला फासावर लटकवलं पाहिजे तो स्वतःला काही करून कसं घेऊ शकतो, ही एक गोष्ट आहे. जेलमध्ये काही नियम वगैरे असतात त्याचं काय झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्दैव एकच आहे, महाराष्ट्रामध्ये गेल्या 100 दिवसाचं जे सरकार होतं कितीतरी घटना घडायला लागलेल्या आहेत पण उत्तर द्यायला कोणी नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये होते, त्याची भेट एकनाथ शिंदेने घेतली, मात्र त्यांनी नाराजी दाखवली. अमित शहाने अर्ज पाठवण्याच्या काहीतरी करत नाही आणि राज्यातील पालकमंत्री काल पौर्णिमा होती, काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील आणि मग जे त्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी, बस. आमच्या अनुभवावरनं सांगतो, बाकी काही नाही. एक मिनिट हेऊन बरोबर आहे, कारण भाजपची हीच भूमिका राहिली आहे. जसं महाराष्ट्रावर मोगल असतील किंवा हे अफजल खान वगैरे सगळेच असतील हे आक्रमण करत राहिले, भाजपची देखील तीच मानसिकता आहे की महाराष्ट्र लुटायचा. आणि म्हणून ज्यांची खबर होती ज्याला गाडला इथे महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या मातीत की महाराष्ट्र जो चालून येईल त्याला असंच गाडला जाईल, काही लोकांना तर समाधी वाटते. काल त्यांनी मला वाटतं महाराजांचा उल्लेख देखील एकेरी केलेला आहे. आणि हे मग जे कोणी आम्हाला बाकीचं शिकवायला जातात त्यांना आता कुठे गेले ते सगळे लोक. विरोधामध्ये मनसेने बॅनरबाजी केलेली आहे. त्यांचं म्हणणं की आमचा पक्ष बंद करण्याची पहिल्या खासदार मागणी करतो, मात्र महाराष्ट्रातील सगळे खासदार गप्प बसतात. पण तो पाठिंबा दिला त्याचं काय झालं? मग ज्यांना पाठिंबा दिला त्यांचे तर खासदार आहेत ना. आणि आता परत भाषण पाठिंबा दिलं बघा, बिन शर्ट ज्यांनी पाठिंबा दिला ते असे कसे बोलू शकतात? एक महत्वाची गोष्ट हीच आहे की काल घरी कोणाच्या जेवायला गेले होते हे खूप मोठे संकेत आहे. हे यशांची गटानी किंवा जे तिथे आता हळूहळू पैशासाठी वगैरे जातात त्यांनी लक्षात घ्यावं की पुढच्या काही दिवसात काय होणार. बघा, जे स्वतःच्या ह्याच्यासाठी जातात स्वार्थासाठी बोलत नाही त्यांच्या. आम्ही जे प्रामाणिक मुंबईकर आहेत, जे मुंबईत अनेक वर्ष राहिलेत किंवा नवीन देखील आलेले आहेत, ज्यांना मराठी भाषा शिकायची पण येत नाही आणि त्या अडचणीमुळे बोलू शकत नाही, त्यांना एक संधी आहे की चला मराठी बोलूया. आणि माझं हेच भूमिका राहिली आहे, माझ्या आजोबांची भूमिका राहिली, वडिलांची भूमिका हीच राहिली की ज्याही राज्यात तुम्ही जाल त्या त्या स्थानिक भाषेचा, त्या कल्चरचा तुम्ही आदर सन्मान हा केलाच पाहिजे.
शिकायचा प्रयत्न केला पाहिजे. काल अमित शहाचा उल्लेख वाढली पाहिजे मात्र कमी होत चालली. BST वर आता ॲडहॉक जनरल मॅनेजर दिलेले आहेत. ते जात आहेत रोज, ते काम करण्याचा प्रयत्न करतात. पण एक आहे, मुंबई महानगरपालिकांनी BST ला मदत करणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण बोललो होतो, आमचं सरकार असताना आम्ही 10,000 इलेक्ट्रिक बस मुंबईत आणू इच्छितो. ते सगळ्यांनी बंद केलेलं आहे. दुर्दैव असं आहे की ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत जी BST प्रत्येक दिवशी 32 ते 35 लाख लोकांना मदत करते प्रवासामध्ये, त्या BSTचे आकडे साधारणपणे 250 वर येतील, असं हे फडणवीस साहेबांचं काम आहे. छोट्या जे मिनी बस होत्या ते आता दिसत नाही रस्त्यावर. मराठा इतिहासात संशोधक असा उल्लेख केला अमित शहाचा. कुठे ते हॅबिटॅट मध्ये होतं त्यांचा कार्यक्रम, की कुठे होता? कॉमेडी क्लब मध्ये होता. मग आता त्यांच्यातलं अंतर्गत राजकारण काय मला माहित नाही, पण महाराजांचा काल एकेरी उल्लेख करणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणून म्हणणं हा देखील माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे, आणि तो खुद्द गृहमंत्र्यांनी केलेला आहे.